नाशिक शहरातील प्रसिद्ध नवशा गणपती मंदिर या ठिकाणी आज संकष्टी चतुर्थी निमित्त द्राक्ष महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। मंदिरात विविध फुलं आणि फळांच्या सजावटीसह द्राक्षांची आकर्षक आरास करण्यात आली होती। पहाटे 5 वाजता काकड आरती घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी भाविक या ठिकाणी घंटा, फुलांच्या माळा अर्पण करत नवस करतात। यामुळे या मंदिराला भाविकांच्या श्रद्धेचं विशेष स्थान प्राप्त झालंय। मंदिराचे ट्रस्टी ईश्वर जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात विविध फळे आणि फुलांची आरास करून भक्तांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं सांगितलं। नमस्कार, मी ईश्वर जाधव। आज संकट चतुर्थी निमित्त श्री नवशा गणपती मंदिरामध्ये भाविकांचा प्रचंड वेग बघायला मिळतोय। आज सकाळी श्रींची अभिषेक पूजा श्री नवशा ट्रस्ट अध्यक्ष ईश्वर जाधव यांच्या हस्ते झाली। आज दिनविशेष म्हणजे आज आपण श्री नवशा गणपती मंदिरामध्ये द्राक्षांची आरास केलेली आहे। आपण नेहमीच आपल्या मंदिरामध्ये नेहमीच सूर्यफुलांची वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची फळांची आरास नेहमी बाप्पाला करत असतो। म्हणजे आपलं एक नाशिकचा मानाचा राज आहे, त्याचा राजपण आपण म्हणजे मानाचा राजपण आपण त्याला नेहमी देत असतो। हे मंदिर 300-350 म्हणजे पूर्वीचं मंदिर आहे। याला पेशवाईचा इतिहास जोडलेला आहे। या मंदिरामध्ये भाविकांची श्रद्धा तुम्ही इथली घंटा बघूनच तुम्हाला समजू शकते। ज्या भाविकांची इच्छा पूर्ण होती ते भाविक इथे घंटा बांधतात, काही भाविक इथे नारळ वाहतात। म्हणजे प्रत्येकाच्या याच्यानुसार भाविक त्यांचे नवस करत असतात। नवसाला पावणारा नवशा गणपती म्हणून अशी मंदिराची ख्याती आहे। यावेळी अनेक भाविकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेत नवस व्यक्त केला। भाविक रिशू पंडित हिनं देखील गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली आहे। ती म्हणाली की सध्या जगातील अनेक देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाली आहे। ही परिस्थिती लवकर शांत होऊन जगात शांती नांदावी अशी प्रार्थना तिनं गणपती बाप्पाकडे केली आहे। दरम्यान या द्राक्ष महोत्सवामुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण बघायला मिळालं। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।